नमस्कार सर. हा नमस्कार, बोला ना. हं. आपण आपण म्हणल्याप्रमाणे राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. हा हा पाऊस किती दिवस पडणार? तर आज आहे 25 जून 2026. तर आज रात्री पडलाच बऱ्याच भागात, पण आणखीन आता उद्या 26 पासून हां. तर 10 जुलै पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे. आणि ज्या भागात अद्याप पाऊस पडला नाही त्या ठिकाणी देखील ह्यांना 30 तारखेपर्यंत पडून जाईल. ओके, ओके. सर आणि हं. बोला सर. त्याच्यानंतर काय होईल, हे पाऊस ना सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जरा कमी होता काही भागामध्ये. हां, हां. बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव. तर तिकडे देखील काय होईल, उद्यापासून सुरुवात होईल 26 ते 30 मध्ये, मग तिकडे देखील पडल. म्हणजे ज्या ठिकाणी पडला नाही त्या ठिकाणी देखील आता ह्या 4-5 दिवसात कव्हर करून टाकेल आणि बरं. पेरणी योग्य पाऊस होईल. हं. सर. आणि जुलैच्या पहिल्या वीकमध्ये काय होईल, पहिल्या आठवड्यामध्ये हां. एक लो प्रेशर आहे, त्याचं रूपांतर चक्रीवादळात होईल बरं, बरं. आणि तिची दिशा महाराष्ट्राकडे. ते जर आलं तर मग ते इतका पाऊस पडेल की काही ठिकाणी अतिवृष्टीच होईल. बरं. पण जरी नाही आलं ना, एका साईडनं जरी मध्य प्रदेश होऊन गेलं हां. तरी बी आपल्याला मग एका साईडनं पाऊस पडणार आहे. काही काही जवळपास बरेच महाराष्ट्रातले जिल्हे घेईलच ते. बरं. हं. सर्व शेतकऱ्याची पेरणी होईल असा पाऊस कधी पडेल? मी म्हणलो होतो ना 20 ते 30 मध्ये एक टप्पा राहील पेरणीचा आणि 10 जुलै ते 15 जुलै मध्ये सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या होऊन जातील. मराठवाड्यात कसा पाऊस पडणार? मराठवाड्यात बी चांगला आज देखील पडला बऱ्याच भागात, पण आता राहिलेला आणखीन ह्या 5 दिवसात सगळीकडे पडून जाईल. विदर्भ, पूर्व विदर्भात कसा पाऊस पडणार? विदर्भाचे 6 आणि 5 11 जिल्हे म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, गडचिरोली हे पट्ट्यामध्ये काय होईल, उद्या 26 पासून ते 30 पर्यंत मग जवळपास सगळीकडे आता देखील पेरण्या सुरू झाल्या. पण जिथं ज्या भाग वंचित आहे तिथं देखील काय होईल 5 दिवसात पडलं. पण त्याच्यानंतर काय होईल, 2 जुलै ते 10 जुलै पुन्हा आणखी तिकडे परत एकदा जोरात पाऊस पडणार. म्हणजे विदर्भाच्या संपूर्ण 11 जिल्ह्याच्या पेरण्या 15 जुलैपर्यंत होऊन जातील सगळ्यांच्या. बरं, बरं. जुलै महिन्यात पाऊस कसा पडेल व जुलै महिन्यात पावसाचा खंड पडणार का? नाही, मी म्हटलं होतं ना, जून मध्ये थोडा पाऊस कमी राहील, जुलैमध्ये जास्त पडणार, ऑगस्ट मध्ये 2 पाऊस होतील मोठे मोठे. बरं, बरं. आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर परतीचे पाऊस मात्र चांगला पडणार. बरं, बरं. याच्याबद्दल पुन्हा ना मुंबई, पुणे, नाशिक हां. तिकडं काय होईल, जुलैच्या पहिल्या वीक मध्ये तिकडे अतिवृष्टी होईल, मुसळधार पाऊस पडेल तिकडे. बरं, बरं. म्हणजे जुलैमध्ये 2 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी पाऊस मोठा होईल बरं सर. त्या 20 दिवसामध्ये. ही माहिती मी शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल सर मग. चालतंय, धन्यवाद. हां. धन्यवाद.